राज्य सरकारकडून पात्र दिव्यांग बांधवांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दर महिन्याला 2,500 रुपये अनुदान दिलं जातं। राज्यभरातील लाखो दिव्यांगांना फेब्रुवारी महिन्यापासून संजय गांधी निराधार योजनेचे हेच 2,500 रुपये मिळालेले नाहीत। फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल असे सलग 3 महिने निराधारांना अनुदान न मिळाल्यानं त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। दिव्यांगांमधून नेत्रहीनांची स्थिती ही फारच विदारक आहे। आर्थिक अडचण निर्माण झाल्यानंतर वेगवेगळ्या सरकारी कार्यालयांच्या चक्रा मारून अक्षरशः हे थकले। नागपूर विभागातील 6 वेगवेगळ्या जिल्ह्यातील काही नेत्रहीनांनी एकत्र येऊन मुख्यमंत्र्यांचं कार्यालय गाठलं आणि त्यांना कशा पद्धतीने सरकारी अधिकारी एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयापर्यंत झुलवतात अशी तक्रार मुख्यमंत्री कार्यालयासमोर मांडली। दरम्यान नागपुरातील मुख्यमंत्री सचिवालयातून तातडीने मंत्रालयात फोन करून दिव्यांगांचा निधी लवकरात लवकर देण्यात यावा असे निर्देश दिल्याची माहिती मिळते। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी, अन्यथा दुर्दैवानं 19 तारखेला आम्हाला मंत्रालयात आंदोलन करावं लागेल असा इशारा बच्चू कडू यांनी एबीपी माझावर न्यूज बघितली। काही नेत्रहीन लोक नागपूरमध्ये सीएम साहेबांच्या कार्यालयावर मोर्चा काढला असं समजलं। खरं तर ही बाब अतिशय वेदनादायी आहे। मी सातत्यानं सावे साहेबांच्या संपर्कात होतो। तुमचे सचिव जे आहे दिव्यांग मंत्रालयाचे त्यांच्याशी शिंदे साहेब पण बोलले, मी पण बोललो का जो GR काढला का जिथपर्यंत UDID कार्ड नाही तोपर्यंत त्यांना आपण पगार देऊ नये। फार चुकीचा निर्णय आहे हा शासन निर्णय रद्द झाला पाहिजे। दुसरं, तात्पुरते जे दिव्यांगाचं प्रमाणपत्र भेटलं त्यांना सुद्धा मानधन बंद केलेलं आहे। ह्या दोनही गोष्टी UDID कार्ड आणि तात्पुरतं प्रमाणपत्र हे वयाच्या 30-35 वर्षापर्यंत देतं। 100% दिव्यांगत्व असते, परंतु ते स्टेप बाय स्टेप देतो। त्याच्यामुळं एकदा 40% प्रमाणपत्र अपंगत्वाचं भेटलं का तो त्या संजय गांधीचा खरं तर लाभार्थी ठरू शकतं। परंतु 2 GR काढल्यामुळं मागच्या काळात ह्या 50% दिव्यांग या मानधनापासून दूर गेलेले आहे। अतिशय वाईट गोष्ट आहे। मुख्यमंत्री साहेबांनी, शिंदे साहेबांनी मनावर घेऊन हे काम करावं, नाहीतर दुर्दैवानं आम्हाला 19 तारखेला मंत्रालयात आंदोलन करावे लागेल। याची दखल त्यांनी घ्यावी। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आता दिव्यांग बांधवांसाठी बच्चूभाऊ कडू हे मैदानात उतरलेले आहेत। जर दिव्यांग बांधवांना पेन्शन मिळालेले नाही तर 19 मे रोजी मंत्रालयात आंदोलन करणार आहेत असे बच्चू कडू यांनी स्पष्ट सांगितलेले आहे। तर आता दिव्यांग बांधवांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे। जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। दिव्यांग बांधवांना सांगा की टेन्शन घेऊ नका, आता बच्चूभाऊ कडू तुमच्यासाठी मैदानात उतरलेले आहे। त्यांनी अधिकारी, मंत्री यांच्याशी संपर्क साधलेला आहे। लवकरात लवकर दिव्यांग बांधवांचे पेन्शन हे वितरित करण्यात यावे आणि ते 2 GR जे आलेले आहे ज्यामुळे दिव्यांग बांधवांचे वेतन थांबलेले आहे ते लवकरात लवकर रद्द करावे। अशा प्रकारची महत्त्वपूर्ण अपडेट होती। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।